नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। सातपुड्यातील या दुर्गम ग्रामपंचायतीला प्रथमच हक्काची इमारत। 7 गावांचा कारभार आता एकाच छताखाली। नमस्कार प्रेक्षक हो, सातपुड्यातील दुर्गम भागात एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर येत आहे। अक्कलकुवा तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भांगरापाणी ग्रुप ग्रामपंचायतीला स्थापनेपासून अनेक वर्षांनंतर अखेर पहिली स्वतंत्र आणि अद्ययावत इमारत मिळाली आहे। उच्च शिक्षित सरपंच सोन्या वसावे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत ही इमारत साकारली आहे। भांगरापाणी अंतर्गत एकूण 7 गावे येतात। या दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय कामांसाठी भटकंती करावी लागू नये म्हणून या नवीन इमारतीत एक अनोखा पॅटर्न राबवण्यात आला आहे। येथे एकाच छताखाली ग्रामपंचायत कार्यालयासोबतच तलाठी कार्यालय, पोलीस पाटील कार्यालय, जनसुविधा केंद्र आणि पोस्ट ऑफिस देखील सुरू करण्यात आले आहे। कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आला असून वीज समस्येवर मात करण्यासाठी संपूर्ण कार्यालय सोलर सिस्टीमवर कार्यान्वित करण्यात आले आहे। या नूतन इमारतीचे भव्य उद्घाटन मोलगीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज पटले यांच्या हस्ते करण्यात आले। या सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्य सी.के. पाडवी, माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम वसावे आणि उपसरपंच रामसिंग वसावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। याच कार्यक्रमाचे औचित्य साधून 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून परिसरातील सर्व अंगणवाड्यांना स्वयंपाकाच्या आधुनिक भांड्यांचे वाटप करण्यात आले। तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणही करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज पटले यांनी समाज प्रबोधन करत बालविवाह पूर्णपणे बंद करण्याचे आणि मुलांच्या उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले। तर माजी जी.प. सदस्य सी.के. पाडवी यांनी जंगलांचे रक्षण करण्याचे आणि पाणी टंचाईबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले। शेवटी सरपंच सोन्या वसावे यांनी सर्व शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत सक्षमपणे पोहोचवण्याची ग्वाही दिली। भांगरापाणी परिसरातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। मोलगीहून प्रतिनिधी रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।